नव्हतो सावचित्त तेने अंतर्लिहित, पडिला नामाचा विसर वाढवला संसार. लटिक्याचे पुरी गेलो वाहून या दुरी, तुका म्हणे नाव आम्हा सापडला भाव. प्रारंभी संसार करत असताना प्रेमस्वरूप हरिनामाच्या चिंतनाविषयी सावध नव्हतो. त्यामुळे मी माझ्या खऱ्या हितास अंतरलो. भगवंताच्या नामाचा, त्याच्या सत्तेचा मला विसर पडला आणि मी माझाच प्रपंच वाढवीत बसलो. वरवर खऱ्या दिसणाऱ्या व आतून खोट्या असणाऱ्या या संसाराच्या महानदीत मी वाहून निघालो होतो. महाराज म्हणतात की मला हरिभक्तीची नौका मिळाली आणि मी भवसागरातून तरून जात आहे. अन्नाच्या परिमळे जरी जाय भूक, तरी काय पाक घरोघरी. आपुलाले तुम्ही करारे स्वहित, वाचे स्मरा नित्य राम नाम. देखुनी जीवन जरी जाय तहान, तरी का साठवण घरोघरी. देखुनी या छाया सुख न पविजे, जाऊन बैसिजे तया तळी. हित तरी होय गाता ऐकता, जरी राहे चित्ता दृढ भाव. तुका म्हणे होसी भावेची तू मुक्त, काय करीसी युक्त जाणीवेची. या अभंगामध्ये म्हणतात, अन्नाच्या नुसत्या वासाने कधी भूक ही भागत नाही. तसे झाले असते तर लोकांनी घरामध्ये स्वयंपाक केला असता का? म्हणून तुम्ही स्वतःचे हित साधण्यासाठी वाणीने सदैव रामनामाचे स्मरण करा. पाण्याकडे नुसते पाहिले असते तर माणसाची तहान भागते का? तसे झाले असते तर माणसाने आपल्या घरामध्ये पाणी आणले असते का? झाडाची नुसती सावली पाहून सुखाचा लाभ घेतला असता का? झाडाखाली थोडा वेळ बसलो तरच सुख लाभते. भगवंताविषयी चित्तामध्ये दृढ भाव असेल तर त्याच्या स्थितीचे भजन गायल्याने आणि श्रवण केल्याने सुख प्राप्त होते. तुकाराम महाराज म्हणतात, हृदयामध्ये अत्यंत शुद्ध भाव भरला तर माणूस सर्व दुःखातून मुक्त होतो. तर मग नुसती ज्ञानाची माहिती घेण्यासाठी व्यर्थ खटपट का बरे करावी. 200व्या अभंगात तुकाराम म्हणत, काय ऊने आम्हा विठोबाचे पायी, नाही ऐसे काही येथे एक. ते हे भोवताले ठाई वाटू मन, बराडी करून दारोदारी. कोण बळी माझ्या विठोबा वेगळा, आणि का आगळा दुजा सांगा. तुका म्हणे मोक्ष विठोबाचे गावी, फुकाचे लुटावी भांडारे ते. श्री विठ्ठलाचे चरण कमल सापडल्यामुळे आता आम्हाला काही कमी नाही. आता मिळत नाही असे काही झाले का? मन विठोबाच्या चरण कमलाजवळ स्थिर ठेवा. संसारातील असार गोष्टीच्या मागे सतत धावू नका. मनाला भिकारी बनवून विषय सुखासाठी दारोदार फिरत राहू नका. अखंड आनंद देणाऱ्या विठ्ठलाशिवाय जगात दुसरा कोण आहे बरे, ते सांगा. महाराज म्हणतात, विठोबाशी मन एकरूप झाले आणि सर्वत्र मोक्षच भरलेला आहे याची जाणीव झाली की मोक्षाचे भांडारे खुले होतात. काही पैसे न खर्च करता शुद्ध भावाने मिळणारा हा आनंद काय करायचा आहे, सर्वांनी लुटायचा आहे. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला शुद्ध भाव ठेवण्यासाठी पैसे वगैरे काहीच खर्च करावे लागणार नाहीत, असे महाराज म्हणतात. ऐसे ऐसियाने भेटिते ते साधू, ज्यांच्या दर्शने तुटे भवबिंदू. जे का सच्चिदानंदी नित्यानंदू, जे का मोक्षसिद्धी तीर्थवंदुरे. भाव सर्व कारण मूळवंदू, सदा समबुद्धी नास्तिक्य भेदू. भूतकृपा मोडी द्वेष कंदू, शत्रू मित्र पुत्र समकरी बंधुरे. मन बुद्धी काया वाचा शुद्ध करी, रूप सर्वत्र देखुनी नमस्कारी. लघुत्व सर्व भावे अंगीकारी, सांडी मांडी मी तूपन ऐसी थोरी रे. अर्थ कामाची आड नाही चित्ता, माना मान मोह माया मित्ता. वर्ते समाधान जाणूनी नेनता, साधू भेट देती तया अवचिता रे. मनी दृढ धरी विश्वास, नाही सांडी मांडीचा सायास. साधू दर्शन नित्य काळ त्यास, तुका म्हणे जो विठला जाणीवेस रे. ज्याच्या दर्शनाने भवसिंधूत सहज तरून जाता येते, असे सच्चिदानंदाशी ऐक्य पाहून आनंदाने वाटचाल करतात. गंगादी तीर्थे देखील ज्यांना वंदन करतात व मोक्षप्राप्ती करून घेतात, असे महान पवित्र साधू पुढील उपायाने भेटतात. ज्यांच्या भेटीचे प्रमुख कारण म्हणजे आपल्या अंतरंगात सद्भाव प्रकट झाला पाहिजे, समभाव वाढला पाहिजे आणि मनातील नास्तिक भाव संपला पाहिजे. सर्व प्राणी मात्राबद्दल दया ठेवावी, देशभावना नाही शिवावी. शत्रू मित्र पुत्र बंधू सर्वांवर समान प्रेम करावे. आपले मन बुद्धी शरीर वाचा शुद्ध करावी. सर्वत्र भगवंताचे स्वरूप पाहून त्याला नमस्कार करावा. आपण सर्व बाबतीत लहान आहोत हे जाणून वागावे. मी मोठा दुसरा छोटा असा भेदभाव ठेवू नको.
ज्याला धनाचा लोभ नाही, मान अपमानाला समान मानतो, ज्याला मोहमाया स्पर्श करत नाही, सदैव समाधानी असतो, ज्याला आपल्या ज्ञानाचा कसलाच अभिमान नसतो, अशा सदाचारी माणसास साधूची भेट होते. तुकाराम महाराज म्हणतात, तू देवावर पूर्ण श्रद्धा ठेव, कर्मकांडात गुंतू नकोस. जो सर्व अभिमान विटला आहे त्याला सर्व काळ साधू संतांचे दर्शन होते. भवसागर तरता कार्य करीत चिंता, पैल उभा दाता कटी ठेवून या. त्याचे पायी घाला मिठी, मोल ने घे जगजटी. भावा एकासाठी खांदा आहे आपुल्या, सुखी करावा संसार न सांडावे दोन्ही वार. दया क्षमा घर जो जीवित येतील, भक्ती मुक्तीची चिंता दैन्य नाही दरिद्रता. तुका म्हणे दाता पांडुरंग ओळगिल्या. संसार सागरात तरताना एवढी काळजी चिंता का करता, पलीकडे किनाऱ्यावर भक्तांना सहाय्य करण्यासाठी कटीवर कर ठेवून पांडुरंग उभा आहे. त्याच्या चरण कमलांना प्रेमाने मिठी घालावी. तो कोणत्याही प्रकारचे मोल मागत नाही, केवळ तुमची शुद्ध भक्ती पाहून तो तुम्हाला भवसागरातून खांद्यावर घेऊन वाचतील. सुखाने संसार करावा, परंतु आषाढी कार्तिकी एकादशीस पांडुरंगाचे दर्शन घ्यावे, संतांच्या संगतीत रंगून जावे, म्हणजे दया क्षमा शांती तुमचे घर शोधित येतील. तुकाराम महाराज म्हणतात, ऐहिक भोग आणि पारलौकिक मुक्तीची तुम्ही चिंता करू नका. तुमच्या घरात दैन्य दरिद्रता राहणार नाही. एकदा का पांडुरंग प्रसन्न झाला की त्याच्या आश्रयाने तुम्हाला कसलीच चिंता राहणार नाही. जे कारंजले गांजले त्यासी म्हणी, जो आपुले तोची साधू ओळखावा, देवतेची जाणावा. मृदू सभाये नवनीत तैसे सज्जनाचे चित्त, ज्याशी अपंगिता नाही त्याशी धरी जो हृदयी. दया करणे जे पुत्रासी तेची दासी, तुका म्हणे सांगू किती त्याची भगवंताची मूर्ती. या अभंगामध्ये तुकाराम म्हणतात, जे संसारातील व्यापाने त्रासलेले गांजलेले आहेत ते आपलेच आहेत असे जो मानतो, त्याच्या जीवनात आनंद निर्माण होतो. तो साधू आहे असे ओळखावे व देवत्व तेथे प्रकट झाले असे समजावे. लोणी आत बाहेर मऊ दिसे तसे साधूचे चित्त अंतर्बाह्य भाव कोमल असते. त्याला कोणी आश्रय देत नाही अशा अनाथ लोकांना अंतःकरणातून तो आश्रय देतो. जो स्वतःच्या मुलावर प्रेम करतो तसे प्रेम व सहकार्य दासदासीवरही करतो. महाराज म्हणतात, आणखी किती साधूचे गुण वर्णन करू, भगवंताचे ऐक्य पाहून तो भगवंतच बनलेला आहे. अशा प्रकारे तुकाराम महाराज म्हणतात की, जे कारंजले गांजले त्याशी म्हणे, जो आपुले तोची साधू ओळखावा, देवतेची जाणावा. म्हणजेच रंजलेल्या गांजलेल्या मदत करणारा माणसालाच देव समजावे असे तुकाराम महाराज म्हणतात. ज्याला कोणी आश्रय देत नाही अशा अनाथ लोकांना अंतःकरणापासून तो आश्रय देतो. आणि अशा साधूलाच आपण काय करायचं आहे, देव मानायचा आहे, म्हणजे अशातच देव शोधायचा आहे असे तुकाराम महाराज या अभंगामध्ये आपल्याला सांगतात.